शिवलेला अमृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपणा भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीत भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपा बळे समस्त. त्रयोदश अध्यायपर्यंत कथली शिवलीला अमृत. आता कळसाध्याया 14वा. 13व्या अध्याय शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकाधिका लागून सूत सांगे नैमिषारणे. सिंहलोकणे तत्वता परिसा गजस्य षडाशांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तन बाण. शुंडा दंडे करून दुग्न ओढित गजास. अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती. शुंडेत पय सांडवुनी षडमुखा प्रती बोलत असे ते दवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी. षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी. उच्चिष्ट दुग्न देतो पाहे लोचने. सांग मुडाने काही याते. शुंडेश धरुणी खाले पाडू काय वेळे. माते याचे नासिक विशाळ आगळे. का हो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर मृत्यू प्रसवलिस मनोहर. परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलिस बाळ. ऐकता हासे पै फेंधवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ. तिसीही हास्य नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाई विघ्नेशा खाली बैसविले. षणमुख आडवा घेऊन स्तनजोग घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रोदोनी रडू लागली तेधवा. ते देखुनी गणनात पोट धरुणी खदा खदा हसत. म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत. हा कफुडित आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी. आणिक पाच आणसी कोटून. ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हसुणे बोलत. काय म्हणतो गजवदन. ऐसा का प्रसवलिस नंदन. त्यावरी अपर्णा स्वास्य वदना प्रतिउत्तर देत असे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षणमुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहुण सुखावे. यावरी षणमुखाने गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकुणी धावुणी आली जगत्रय जननी. वक्रतुंडासे हृदय धरुणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन साणकारे. जगदंबा मग हसून अग्नी संभूता प्रति बोले वचन. गजाननासे कठीण भाषण ऐसे कैसे बोलिला असे. स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हैमवती हसवण एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले. कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्यायाचा. माझी शुंडा लंबायमान येणे मोजिले चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करिमुख बोलत मैनाक भगनी ऐक पा. याचा अण्णा एक सांगेन ऐकता तू यासी करीसील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेड सावून मज बोलिला हाण सहावे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले. ऐसा ऐकता मृढाने दोघांचे हृदय धरी प्रीती करुणे. दोघांची प्रिय वस्तू देऊने समजाविले ते धवा. यावरी मदांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्यमाता म्हणत नवलेक दिसत असे. तुमच्या जटामुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभग म्हणे हरीमध्ये मृग श्रावक नयने. मस्तकी जळ धरिले वराणने बिंबाधरे पीक स्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी. हेरंब जननी म्हणे कपाळ मौडी. जळांतरी स्त्रीचे वदने वेळी दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलास राज इद्रुभाधरे मुख हे वारिज. शोभाय माणस तेज टवटवीत दिसत असे. यावरी सजल जल दर्वणा. स्कंद माता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसणा. कृष्णवर्ण दिससाती. यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसुण. नस तेज पुससी छंद घेऊन रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी. कमळास भोवया का खंडवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुतीने नती. यावरी बोले हिमनाग जामात भूकुट्या नोहे पाहे त्वरित. सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी. बोले कंबुकंठी कमललुस्तणी कमंडळुस्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकरणते. यावरी शबरी ध्वज दहन बोलत कमळा भोवती नीर बहुत. नेत्र नोहे ती मीन तळपत हंसग म्हणे निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ. त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवा स्तन युगुळ कमंडळू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूल पाणी.
एके वसुंधाधरनंदिनी स्तन हेती दोन्ही विलोकिन पाहे बरे. गंगा हा दाचे दोन्ही तीरी चक्र वाके बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेच धरावे चरण बोलता प्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारी पाठ खेळती दाक्षायणी नीळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन. तो आला कमलोद्भवनंदन. ब्रह्माविना वाजवण करिस्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होणे खेळ विलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते. दोघांसी मानले ते बहुत. मग पण करून या खेळत जिंकेल त्यासी एक वस्तू. आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाले मेनकानंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारद मुनी हासत असे. दुजाही डाव जिंकिता भवानी. घेतले गजचर्म हिरोणी. एकामागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी. सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कौपीनही सांडोनी. शंकर झाला दिगंबर. सुरभी पुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला. नारद गदा गदा हासिन्नला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून केला तुझा महिपा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचरा आहे मायाधीन तुझ इने दिधले सगुणपण. एरवी तू अव्यक्तपूर्ण तुझ कोण पुसत होते. येव तू मायाधीन झालासी पूर्ण. आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसा एकथा भाललोचन. गेला रुसुण घोरवणा इतुके कृत्य करून. गेला तेथून ब्रह्मानंदन शंकर. सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई. योगी ध्याती सर्वदा हृदय. न कळे मुळाग्र कोटे काही. जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित. चहू वेदांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या. वनासी चालली शोधावया. गिरीकंदरी मठगृहा शोधून या. भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग. बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन. एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर. घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर. कोटे आहे न बोलती. एक करीती यज्ञ सदा यज्ञ. एक करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भ्रूण कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा धाविती. एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण. एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान. परी उमार मन दुरावला. एक नाशिती कशमृतिका उदक. म्हणती आम्ही इतुकेनी पावन देक. त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप. शिराब्दी जापती करीतप. मधवा द्रुहीण करीती साक्षप. निश्चितीनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म. यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम. अथर्वण स्थापित असे. सामवेद सांगे गायन. न्यायशास्त्री भेद गहन. म्हणते विश्वर समर्थ जीवसाण. त्यांचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिते कर्म मार्ग. संख्य प्रकृती पुराश विभाग. पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरुसनी उरले उत्तम. वेदांती म्हणती तेची ब्रह्मा. तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवणी. सकळ अभिमान टाकूनी वल्लभा मी शरण तुते. सकळ तत्वे शोधिता साचार. शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहरत विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन. झांकिले असती पंचदशनयन. देवी म्हणे शूरगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णा म्हणे विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूर फिशांचे केले वसन. अनुपम वेश धरून मूरहर भगिनी चालिली. अनंत कमाळ भवांडमाळा. त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुणिया. अनंत शक्ती भुवंत्या विराजती. विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्वाश्चर्य करीती गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती. आहार त्याजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती. पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन. इधू कुरंग गेला वेधून. कुंभिनी भार सांडून फणीपती वरी घेऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य अमोद. देव पाहती होऊनी षडभद. नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे. शीतलत्व दाहकत्व सांडून. वाटे ताटंक झाले विधू चंडकिरण. देवललना म्हणती ओवाळून. इजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव. नेनती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरखानीचे वैभव. दंततेचे झांकिले. दंतपंक्तीचा झळकता रंग. खडे ते हिरे होती सुरंग. तणूचा सुगंध मंग. नभ भेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत. सुहास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागस वेधुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युलता कल्लोळ. तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडुनी जाश्वनिळ पाहता झाला ते धवा. पायी पैंजण रूपरे झुणझुणती ऋणझुणती. त्यात शुद्र घंटा रसाळ गर्जती. करींची कंकणे झनत्कारती. नृत्यगती सरसीच.
भूलता चाप चढवणी कामशत्रू विधिला नयन कटाक्षबाणी मन कुरंग पाडिला धरणी सुरवरा करीन कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तपधान विसृण वृत्तांत पुसे ती येते म्हणे तू नारी कुटली कोण कामानळ शांतवी वर्षुणी घन तुझे स्वरूप पाह लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदन इंदू विलोकिन चकोर झाले नयन आता वरी मज लागून तुझा आदिन मी झालो यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसी लल्ला टाकुनी का बैसलासी घोरवणी कैलास भुवन त्याजुनिया मी तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसुणी तिचे मूक न पाहे परतुनी नाव स्वप्नी न घ्यायची यावरी भिल्लिनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळील क्षणात अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत ती येचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी दुर्जटी परिती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे बिल्लीन म्हणे ऐकिले काणी तू कपटी आहेस तिजहुनी शिरी ठेविला स्वधुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वणी परलळना देखुनी नयनी गळा येऊनी पडो पहासी ती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुमांदी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नच जाये परतून कैलासासी निश्चये तिसी मी न करी संभाषण तूची वरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेसील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळावरीला दुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझं केव्हा टाकुणी जाशील न कडे मज द्विती पण खेळता सहज तुझे त्वाची हारविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदशनयन तेसे आलिंगण द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर मूक शेषी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझं टाकून मग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझी या मग तुमची होईन मी कामिनी अवश्य बोले खंडवांग पाणी मदांतक वेधुनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवणी षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपुले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे ती त्रिपुरारी मग हंसती परस्परी एकमेका पाहुणे शिव म्हणे धन्य भवानी त्वाचे आणिले मज समजावणी सूत शौनकादी कान लागुनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मासूत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांतीनगरी स्त्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्न सत्र झाली वर्ष 10 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतितांप्रती देतसे अवणीवरीचे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्नाणुनी पूर्वीत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुशचळ अतिश अतीत वेश धरुण येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुशचळाची म्हणे मज देई इच्छा भोजन नात्री जातो सत्व घेऊन स्त्रियाळ चांगुणा येऊन पाय धरिते सद्भावे आणुनी बैसविला आसनी त्यांची क्रोधवचने सोसुनी षोडशोपचारे पूजा करुणी करजोडुनी ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन एरू म्हणे नरमास देई आणून तू चोर आणसी धरून त्याचे मास न घेमी धरुणी माझा उद्देश विकत आणसील मनुष्य ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांशी भक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेळाळ तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे उर्क व्याक्र रीस भक्षु तव पुत्राचे मास उबग्न मानुनी विशेष पचवुणी घाला मजसे तरी मी जाहीन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी बाही निज सुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावा या कोठे गेलासी तुझं लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसा ऐकता अकस्मात बाळा आला धावुणी अतितासी करुणी नमन माता पित्यांची धरी चरण माता म्हणे तुझे पिशत दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेह करुण हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेल ऐसा ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया चिलयाशी चुंबन देऊन हृदय धरिला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर शेधून काढिले मास अंगीचे आपण असे पुत्र नाही म्हणून या शिर कमळ ठेविले पाहावया शिराचा पाक करून या उठवी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठून चालीला तत्काळ धावती सांगून स्त्रियाडे येणू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रात शिरप्रधान
प्राण तेची कैसे ठेविले वंचून तवती दोघे धरती चरण तेही पचवणे घालितो क्षोमण धरावा अंतरी नेनतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञात तू क्षमा करी सत्वामुचे राखावे मग वैसला आसणी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कंडण मजरे कथा करी आता अश्रू आलिया तुझ्या नैने की कष्टी झालिया अंतकरणे तरी पुत्र गेला सत्वा सहाणे करून जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपलेलना शिर आणूनी करी कंडना सत्व पाहे कैलासराणा अंतरी सद्गत होऊनी निज सत्वाचे उखळ धरील धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्लाळ निर्धार चढ धरुनिया अथित म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंते करिता पै फेंदवल दुरावेल जाण पा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृप कामिनी की निश्चळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुणिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृग शावाक्षी गुणानिधान उपमानाई स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृप किशोरा सुहास्य वक्रा राजीवनेत्रा येऊने उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठूर घाव लागती माता तुझं वीन परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचक मंडळी अतिसुंदरा कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी एकसरा गळत्याला विल्या तियेने म्हणे अतित जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी नये अवसरी यावरी धीन न धरवे पै कैलास पंत लक्षुण सकया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभारा एक क्षणभरी तू मोक्षद्वीपाचे केने भरून जासी कैलास राजपेट लक्षुण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुणे जाऊ नको उदकाविन जैसा मीन तैसी मी ताणया तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपुली सार्थकता करून गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझा ऐसाण दिसे बाळ मग ते पचवणी तत्काळ उठा म्हणे अतिथाते अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ते संकुचित सांगुना म्हणे रूपनाथा सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊन द्यावे अतिथा मणी चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नोहे चौप्रहारात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढुनी आणले वेगेसी अतित म्हणे चांगुणेसी तुही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृप सुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पाहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न देपेवीन शून्य सदन पुत्रावीन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळावीन की बुळावीन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तव ती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सुत सांगुणा म्हणे केले गेले सत्व अतित विनमुख जाईल आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहासी ऐसे बोलता सांगुणेसी अद्भुत गैवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून स्नेहाळ हाक फोडी सांगुना नैनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पावसत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्रवदन ऐसे ऐकता अतिताचे नयन सहो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसात थोर होत नगरात लोकदुःखे वक्षस्थळ फिटित राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे सांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सदून राशी यावरी सती काय बोले मज निपुत्रिक म्हणतील लोक धावुनी धुवनी काडी कलंक ऐसे ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतित वचना दीर्घा हाका फाडित चांगुणा म्हणे चिलया गुण निधाना येही स्नेहाळा धावुनी अतित तुझविन न घे घ्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे तान्ने तू पाडस सत्व राखे येऊन या तू न येसी जरी धावून तरी माझा जाहू पाहे प्राण दश दिशालोकीन चांगुना पाहे ते दवा मागुती हाक फोडी वेल्लाड तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावताची आला बाळ पाहे श्रीयाळ स्नेह भरे अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण दशहस्त पंचवदन दीनोद्वारण जगद्गुरु चिलिया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रीयाळ चांगुना ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमणे वर्षती अपार दुदुंभी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रीयाळ चांगुना दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासने स्थापून शस्त्र धरिले तयावरी सचिवांस निरोवणे राज्यभार विमानी बैसरी सत्वर निजपदी जगद्दुद्वार श्रीशंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य अगाध त्रिभुवनीन माहे आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सारे यथार्थ 14 अध्याय निर्मिले
की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश येथेची झाला एकरस, की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकांते, की 14 कांडे वेद, की 14 कोहोडी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोटड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले, श्रवणपठन लेखन निधी ध्यायस अनुमोदन परम प्रीतिकरिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांसी, इतुक्यासही शिव होणी माऊली करील निजांगाची सावली, आयुरारोग्य ऐश्वर सकळी ग्रंथश्रवणे प्राप्त होय, आधी व्याधी जाये निरसुण वंद्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दीन पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत ऋण मोचन होय त्वरित, शत्रुक्षय येतार्थ दक्षिणामुखे वाचिता, शत आवर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशासभूत न रिघे तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसन, भावे प्रचित पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्ष्मण शुश्रूभूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रकटन शिव सांगे जे जे पडेल संकट ते ती निवारील नीलकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे, प्रथमाध्यायी मंगलाचरण दशाहरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धारीला पूर्ण हेचे कथन निर्धारे, द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमी कथा संगोण कल्मष पाद उद्धारीला, चौथ्यात महाकाळ लिंकार्चन गोप बाळ गेला उद्धरुण, पाचव्यात उमेने पुत्र बाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक सीमंतनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायांचे कथनपय, 9वार्थ वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमापूर्ण महानंदा गेली उद्धरुण भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर, 13व्या अध्याय समग्र शिवगौरी विवाहपय, 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण हा, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध, श्री सागरी गोविंद आदी उपदेशी कमलोद्भवा, तेथून अतिऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्मा दत्तात्रेय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद येती तेथुनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणं सहजानंद येतींद्रपय, तेथुनी पूर्णानंद येती शुद्ध, त्यापासावा पितामह दत्तानंद पिता तूची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद येतींद्र जो पंढरीहुनी चारी वेजोनी दुरी, नैतृत्य कोणी नाझरी नगरी तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेचे समाधीस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, मंदुनी त्या उभयंता शिवलेलाम ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्म कमंडलूच्या तिरी 12 मती नागनगरी अज्ञात ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे, शिवलेला अमृत ग्रंथ अज्ञात 14 अध्यायपर्यंत, जय जय शंकर उमानाथ तुझ पितरते हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अभय अक्षय अभंग दयानिदे, शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंदन पुराण ब्रह्मोत्तरखंड सदा परिसुत सज्जन अखंड, 14 गूढा. ओव्या एकंदर समाप्त. श्री सांब सदार्श्वर्पणमस्तु शुभम भवत.